गाठवलंय सीमा पार. षटकाराने होतीये सुरुवात. पुल पुल करत 6 धावा प्राप्त केल्या. पहिलाच बॉल ज्ञानेश्वर धाडीने आणि स्वॅगने स्वागत केलंय या पहिल्या डावातलं. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय. बंजारा प्रीमियर लीग पर्व चौथे. पंचाकडे लाऊड अपील. नकार देत असताना पंच लाऊड अपील होती. बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 पर्व चौथे स्पर्धेचा आज आहे पहिला दिवस आणि आजच्या दिवसातला हा 5वा सामना आहे. ड्राईव्ह करत असताना या बॉलला क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हरला. वाईडने सुरुवात केली आहे शुभमने. 14 धावा धावपलकावरती होत आहेत. ओ स्लोवर वन बॉल. बॅटच्या आता बाहेरची कडा आणि ज्ञानेश्वर धाडी यांचा खेळ इथे होतोय समाप्त. लागोपाठ दुसरा धक्का. सचिन आता बाद झालेत. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचे शिकार सचिन सचिन चव्हाण कॅप्टन होते संघाचे आणि त्यांना चालतं केलंय. ऑन हॅट्रिक शुभम राठोड असतील. दूर ठेवला होता बॅट पासून. पंच बॉलला वैध ठरवत असताना म्हणजेच की डॉट बॉल येईल. पंचाकडे नजर गेली होती परंतु डॉट येतोय. पहिल्या 2 बॉल वरती 2 महत्वाचे गडी बाद केले. 14 धाव्यांवरती 3 बाद. आणखी एक चांगला बॉल पेश केला. बंजारा प्रीमियर लीग वर्ष 34 सीझन 4 बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगावच्या माध्यमातून ही स्पर्धा खूप जास्त बाहेर उजव्या एसटीच्या बाहेर खूप जास्त पाहायला मिळतोय. त्यामुळे पंचांनी याला वाईड घोषित केलंय. अवांतर धाव जोडली जाईल. 15 धावपलकावरती होत आहेत. 2 बॉल शेष या दुसऱ्या षटकाचे असतील. वाव काय बॉल पाहायला भेटतोय. अगदी मॅजिकल डिलिव्हरी म्हणण्यास हरकत नाही या बॉलला. डॉट बॉल पेश केला शुभम राठोडने. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला असेल. 15 धावा धावपलकावरती होत आहेत. पंधरा धावा शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. आणखी एक चांगला बॉल म्हणजेच की डॉट बॉलने होते आहे समाप्ती. दुसऱ्या षटकाची 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा आणि गडीबाद झाले आहेत 3. दोन पॉवर प्लेचे षटक समाप्त. 15 धावा 3 बाद. म्हणजेच की या पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या. त्यानंतर षटक क्रमांक दुसरा शुभम राठोडने खूप चांगला टाकला. 2 महत्वाचे गडी बाद केले. बॅक टू बॅक धक्के दिले आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता रोहित असतील. चांगला खेळलाय
गॅप भेदलाय. येतोय चौकार. सुरुवातीला चौकार आलाय. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच 4 धावा येत असताना महत्वाच्या होत्या या 4 धावा. रोहित नाईक पहिलाच बॉल स्वागत चौकाराने केलंय. 2.1 षटक आतापर्यंत जर बघितलं तर महत्वाचे गडी बाद झाले आहेत. सचिन चव्हाण आज खातं ओपन करू शकले नाही. त्यानंतर विलास त्यांचं सुद्धा ही खातं ओपन झालं नाही. ज्ञानेश्वर धाडी तशा प्रकारचा खेळ त्यांच्या बॅट मधून आज झाला नाही. निराश आहेत. कौतुकास्पद गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी म्हणण्यास हरकत नाही. चांगला टप्पा पकडलाय. इन ऍक्शन क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक काशीनाथ नाईक चव्हाण, काशीनाथ चव्हाण पाहायला मिळतात आपल्याला फ्लाय स्लिपच्या रिजन मध्ये. बॅकअप सुद्धा त्यांच्या माध्यमातून होतं. त्यानंतर आमची आयोजन समिती पपेशजी चव्हाण, सुनीलजी नाईक, बादलजी नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडते. आमची सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी पंचवर्ती स्थानापन्न होऊन सामन्याचा आनंद घेत आहेत. एकवीस 21 धावा, 3 बाद, शेवटचे 2 बॉल शेष. पायवरचा बॉल डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत शुभम राठोड. चांगली फेकी, सिंगल कलेक्ट केली आहे. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला असेल. 22 धावा धावपलकावरती झाल्यात. 3 बाद, तिसरं पॉवर प्लेचं षटक चाललंय. शेवटचा बॉल या पॉवर प्लेचा. चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ना तशाच प्रकारची गोलंदाजी झाली आहे. त्या टप्प्यावरची गोलंदाजी म्हणजेच की एक इकॉनॉमिकल षटक समाप्त होते आहे. या षटकामध्ये आल्या एकूण 8 धावा. 3 षटक समाप्तीनंतर पॉवर प्ले समाप्त. 23 धावा धावपलकावरती 3 बाद. सामत दादा सुपर किंग संघ पाहायला मिळतोय. 3 षटक समाप्त आणि पॉवर प्ले समाप्तीनंतर तशा प्रकारची सुरुवात आवश्यकता होती पॉवर प्ले मध्ये. तशा प्रकारची सुरुवात जणू झाली नाही. महत्वाचे गडी बाद झाल्यात. ट्वेंटी 23 धावा, 3 बाद. आता गोलंदाजी मार्क वरती आपल्या स्पेलचं दुसरं षटक. षटक क्रमांक 14 संघासाठी कुलदीप असतील. कुलदीप राठोड. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमोलचा होतोय. सकाळच्या सत्रामध्ये रोशन शेरीने चांगली बॅटिंग केली होती. आज तो सुद्धा नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. फुलटॉस, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत. हा बॉल हवेत आणि अगदी सीमा पार षटकार.
आता मात्र दांडी दांडी गुल यष्ट्यांचा वेध आणि अमोलचा खेळ इथे समाप्त. ऍक्शन रिप्ले आपल्या मेगा स्क्रीन वरती आहे. स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं अनमोल सहकार्य आम्हाला लाभलं, मुख्य प्रायोजक सन्माननीय श्री रमेश जगराम चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, श्री सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा. सहप्रायोजक आहेत काही रेखाजी नाईक, बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बेबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा, श्री शैलेश परशुराम पवार, सौ आरती शैलेश पवार. नंतर आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहे श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. A1 पवन बॅटिंग साठी. सकाळच्या सत्रामध्ये A1 पवनने चांगली बॅटिंग केली, परंतु आता तो दाखल झालाय. थोडस बॅटिंग ऑर्डर मध्ये खूप खाली पाहायला मिळतोय पवन आपल्याला, परंतु तशा प्रकारची बॅटिंग करू शकतो पवन. 32 धावा, 32, 4.2 षटकांचा खेळ पहिल्या डावात आतापर्यंत झालाय. कन्हैया पवार स्ट्रायकिंगला, डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आणि रघुनाथ राठोड पहिल्याच बॉल वरती गडी बाद केलाय आपल्या स्पेल मध्ये रघुने. फुलरलेनचा बॉल समोर ड्राईव्ह करत असताना या बॉलला चांगली फेकी कलेक्टी तशा प्रकारे चांगलं केलंय रघुने. सिंगल येईल. 33 धावा, 33, 5 बाद, 4.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजेच की काय पुढच्या काही येणाऱ्या 5 षटकांमध्ये जिथपर्यंत पवन असतील ना स्ट्रायकिंगला धावा येतील, परंतु तशा प्रकारच्या चांगल्या बॉलची आपल्याला भरणा या संघामध्ये पाहायला मिळते आहे. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ चांगली गोलंदाजी करतोय, बांधून ठेवलंय पहिल्या डावामध्ये फलंदाजांना. ओ आताही A1 पवनचा खेळ इथे झालाय समाप्त. सकाळच्या मॅचचा हिरो आता मात्र सस्त्यात बाद. एक महत्वाचा धक्का लागतोय सामंतदादा सुपर किंग संघाला. तर तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. तिसरे पंच इन ऍक्शन असतील. हा बॉल फेकी आहे का हे चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचाने याकडे लक्ष द्यायचं आहे. मेगा स्क्रीन वरती
आपल्या रिप्ले आहे, मेगा स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. तिसरे पंच ह्या बघतायत या, नक्कीच तिसरे पंच आता इट्स इट्स फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाचा निर्णय म्हणजेच की बाद असतील पवनला बाद व्हावा लागेल. 33 धावेंवरती 6 बाद. 6 महत्वाचे गडी तंबूच्या आसऱ्याला आराम करतात आता सामंतदादा सुपर किंग संघाचे. दीपक, नवीन फलंदाज दीपक दाखल झाले आता. ओ, दीपकने ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक असतील, सिंगल येईल. सिंगल येते शेवटच्या बॉलवरती, म्हणजेच की सिंगलच्या मदतीने षटकाची होईल समाप्ती. रघुचं एक चांगलं इकॉनॉमिकल षटक, 2 महत्वाचे गडी त्याने बाद केले. या षटकामध्ये 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 34 धावा, 34. पुढचे 5 ओव्हर आणि पुढच्या 5 षटकांमध्ये बघायचं आहे कुठपर्यंत धावा करेल. पहिलाच बॉल डाऊन द लेगने सुरुवात. अनिल गोलंदाजी मार्क वरती आहेत. अनिल चव्हाण व्हाईट बॉलने सुरुवात त्याने केली आहे. एक्स्ट्रा जोडला जाईल धावफलकावरती. 35 धावा, 6 बाद. ओ, आणखी एक चांगला बॉल होता. बॉलवरती गडी बाद होऊ शकला असता धावबाद्याच्या रूपामध्ये. जर फेकी केली असती तर निश्चितच फ्रेम मध्ये नव्हते. कन्हैया धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने आता 36 धावेंवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. चांगली गोलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये रघुने केली, जे कॅप्टन आहे संघाचे. फ्लाय स्ट्रिपला काशीनाथ चव्हाण पाहायला मिळत आहेत. आज सामन्यामध्ये रिव्हर्स स्वीप खेळलाय, प्रॉपर कनेक्शन आहे. बॉल जातोय. क्षेत्ररक्षण शुभम राठोडचा प्रयत्न आणि बॉल अडवलाय का? निश्चितच चांगला प्रयत्न, अडवला गेलाय हा बॉल. आणि प्रेक्षक टाळ्या सुद्धा वाजवतायत शुभमच्या या प्रयत्नासाठी. शेवटच्या क्षणांमध्ये हा बॉल अडवलाय शुभमने. शुभम राठोड चांगली गोलंदाजी त्याने केली. आता क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच भरभरून प्रयत्न करतोय. 2 धावेच्या मदतीने 38 धावा. टॉपेज बॉल हवेत. विलास, खराब क्षेत्ररक्षण. आता बॉल निघालाय, जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टू 42 धावा, 6 बाद, 5.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावातला झालाय. कन्हैया, आज कन्हैयावर या पहिल्या डावातली खेळीची जबाबदारी येऊन ठेपली आहे. इथून एक सन्मानजनक धावसंख्या त्याला करावी लागेल. स्वीप चांगला आपल्या पिटारामधून काढलाय कन्हैयाने. स्वीप कव्हरला क्षेत्ररक्षक सजवलाय, म्हणजेच की एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी 43 धावा, 5.4
ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बॉल शेष 6व्या षटकाचे डॉट बॉल. तर बघितलं तर ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे या पहिल्या डावामध्ये टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय थोडासा फसताना पाहायला मिळतोय आपल्याला संबंधाचा सुपर किंग संघाचा. परंतु कौतुकास्पद गोलंदाजी चांगले स्पेल पाहायला मिळाले ज्यामध्ये अनिलचा स्पेल असू द्या त्यानंतर शुभम राठोड रघु कॅप्टनने चांगला स्पेल टाकला त्यानंतर विलास असतील या सर्वांच्या माध्यमातून एक पहिल्या डावात चांगला खेळ पाहायला मिळतोय. 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 44 धावा 6 बाद 6 ओव्हर समाप्त झालेत. चांगली सुरुवात केली आहे रघुने. मागच्या षटकामध्ये रघुने 3 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते. आताही त्यांच्या स्पेल मध्ये पुन्हा एकदा रघु पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु तिथपर्यंत बॉल सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव दीपू दीपक दीपकला मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण महत्वाच्या क्षणाला तुम्हाला धावा करण्याची गरज आहे. आणखी एक डॉट बॉल 3 बॉल डॉट पाहायला मिळत आहेत 7व्या षटकामध्ये. 44 धावेंवरती 6 बाद. आता काहीतरी चर्चा विनिमय करत असताना कन्हैया सांगतायत दीपूला की तुम्हाला कशा प्रकारची धावसंख्या समोरच्या काही बॉल वरती करायची आहे कोणते फटके कोणतं शॉट सिलेक्शन करायचं आहे हेच सांगत असताना कन्हैया कुठेतरी 3 बॉल शेष 7व्या षटकातले आहे. 44 धावा धावसंख्या स्थिरावली आहे 44 धावेंवरती. आणखी एक डॉट बॉल. मागचे 4 बॉल डॉट पाहायला मिळतात एकही धाव अजून आली नाही म्हणजे दबाव पूर्णपणे आता दीपू वरती असेल. पूर्णपणे दबाव दीपूवर पाहायला मिळतोय. आता ही थोडासा पायावर टाकला होता. आणखी एक डॉट बॉल म्हणजेच की 5 बॉल डॉट. शेवटचा बॉल 7व्या षटकातला. शेवटचा बॉल असेल या 7व्या षटकातला. 5 बॉल वरती एकही धाव आली नाही. आता या बॉल वरती धाव येईल का परंतु नकार देतात का नाही या हे मेडन ओव्हर पाहायला मिळतंय रघुचं कॅप्टनचं. आणि 7 षटक समाप्त. या मेडन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली आहे 44 धावेंवरती 6 बाद. चौवेचाळीस धावेंवरती 6 बाद 7 षटक समाप्तीनंतर. सात ओव्हर समाप्तीनंतर 44 धावा पुढचे 18 बॉल. पुढच्या 18 बॉल वरती धावा कराव्या लागणार आहे कारण आतापर्यंत या मैदानावरची ही सर्वात कमी धावसंख्या पहिल्या डावातली म्हणण्यास हरकत नाही. गोलंदाजी मार्क वरती सर बॉलर नेम शुभम राठोड आहेत. शुभम राठोड आता बॉलिंग साठी. पहिलाच बॉल चांगला खेळला अगदी खालून निघून जातोय खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमा पार चौकार. खराब क्षेत्ररक्षण अशा क्षणांमध्ये तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. रघु होते तिथे
कॅप्टन तो अगदी फार कमी बघतो आपण रघुना अशा चुका करताना, परंतु त्या चुका कुठेतरी त्यांना सुधरून काढाव्या लागतील. हो रिव्हर्स स्वीप, बॉल स्वीट स्विच, बॉल सीमा पार, षटकार, पंचांचा इशारा, नो बॉल. आणि 7व्या षटकाच्या समाप्तीनंतर 8व्या षटकाच्या या अगदी सुरुवातीलाच चांगली फटकेबाजी करत असताना कन्हैया पाहायला मिळतोय. 55 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. थोडासा पायावरचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न ऑन साइडला झालाय. डॉट बॉल तर कमबॅक केलाय या बॉल वरती, परंतु कन्हैया जिथपर्यंत आहे ना खेळपट्टीवरती धावा करतील. 55 धावा धावपलकावरती झाल्यात. पायावरचा बॉल, वाव व्हॉट अ स्लॅक स्वीप, डब्बे में डब्बा, डब्बे में केक आणि घुटना टेक और षटकार एक, हेच पाहायला मिळते. सहा धावा, कन्हैयाचा क्लास आहे. कन्हैया पवार क्लास दाखवतोय. आतापर्यंत या षटकामध्ये त्याने 16 धावा प्राप्त केल्या. 61 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. माफी असावी, 17 धावा प्राप्त केल्या. नो बॉल समावेश त्यामध्ये होता. 61 धावा. आता धावसंख्या एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करेल, कारण महत्वाच्या ठरतील या धावा. नकार देत आहेत पंच, म्हणजेच की हा बॉल डॉट असेल. 61 धावा, 61, 6 बाद. चांगला रिव्हर्स स्वीप खेळलाय, स्विच केलं होतं स्वतःला. क्षेत्ररक्षण आहे तिथे सूरज. एक धाव येते. शेवटचा बॉल या 8व्या षटकातला असेल. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल आणि 63 धावा धावपलकावरती होत आहेत. हॅलो.
हवेत आणि पकडला गेला असेल आणि इथे कन्हैयाचा संपतोय खेळ. 8वा बाद. गॅप मध्ये खेळलाय बॉल. सीमा पार. प्रतीकच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉल वरती चौकार. नो बॉल प्लस 4 धावा म्हणजेच की 5 धावा येतील या बॉल वरती. प्रतीकच्या बॅट मधून नो बॉल वरती आता फ्री हिट असेल. चांगला खेळलाय. प्रॉपर कनेक्शन आहे. बॉल जातोय सीमा पार. षटकार. आणखी एक थोडासा फुल टॉस लेनचा बॉल. डॉट असेल. 74 धावा धावफलकावरती आहेत. इथून 9 बॉल शेष पहिल्या डावातले. 9वं षटक चाललंय. रोहित नाईक. प्रतीक धावसंख्या करतोय. आणखी एक वेळ प्रतीकचा हा प्रहार. आणखी आलाय हा धमाका. षटकार. चांगली बॅटिंग करत असताना प्रतीक पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय प्रतीक. गरज आहे. आणि जसा प्रतीक खेळपट्टीवरती आला तसा त्याने धावा केल्या. ते दाखवत असताना प्रतीक. डॉट बॉल. शेवटचा बॉल या 9व्या षटकातला असेल. 80 धावा धावफलकावरती झाल्यात. 80. आणि जळगाव जिल्ह्याला सीझन बॉल वरती रिप्रेझेंट करतो प्रतीक. स्लॅग स्वीप लगावण्याचा प्रयत्न. तशा प्रकारचा बॅटवरती बॉल आला नाहीये. त्यामुळे लेग बाईचा इशारा पंचांचा. शेवटच्या बॉलवरती लेग बाईच्या स्वरूपात धाव. 9 षटक समाप्त आणि धावसंख्या 81 धावा 9 षटक समाप्तीनंतर. शेवटचे 6 बॉल आणि स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा प्रतीक पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती अनिल. अनिल असतील. अनिल चव्हाण. शेवटच्या 6 बॉल साठी. आणि आता मात्र पहिल्याच बॉल वरती प्रतीकचा खेळ इथे होतोय समाप्त. थँक्यू. संघ ऑल आउट झालाय. संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय. तर पहिल्या डावातला खेळ इथे होतोय समाप्त. आणि संघ बाद झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 81. 81 धावा आणि 82 धाव्याचं आव्हान या दुसऱ्या डावामध्ये असेल तर मी विनंती करेल श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ आपण लवकर बाहेर यायचं आहे आणि आपले फलंदाज पाठवायचे आहेत.
या बंजारा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग पर्व चौथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेच्या महत्वाच्या दिवसाला म्हणजेच की या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं तोलामोलाचं सहकार्य ज्यांच्यामुळे ही स्पर्धा अपुरी आहे असं म्हणण्यास हरकत नाही. आमचे मुख्य प्रायोजक सन्मान्य श्री रमेश जगराम चव्हाण साहेब, श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स. त्यानंतर आमचे सहप्रायोजक श्री सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा. सहप्रायोजक श्री शैलेश परशुराम पवार साहेब, त्यांच्या सोबतीला सौ आरती शैलेश पवार, काही रेखाजी नाईक, बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत श्री रवींद्र जगराम राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. त्यानंतर आमचे स्पॉन्सर जे आहेत ज्यामध्ये सामनावीराचे स्पॉन्सर श्री अमोल राठोड, अमोल सेल्स. कॅप स्पॉन्सर श्री रघुनाथ राठोड, समाजसेवक. आमचे बॉल स्पॉन्सर आहे श्री अतुल चव्हाण साहेब. त्यानंतर टॉस्का बॉचचे स्पॉन्सर श्री अभिजित चव्हाण साहेब, श्री ग्राफिकचे सर्वे सर्वा पैलवान श्री अनिल राठोड, समाजसेवक. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संघ ओनर जे संघ मालक आहेत त्यामध्ये सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाचे संघ मालक श्री शैलेश परशुराम पवार साहेब असतील, काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा संस्था बीबी तालुका नोरा जिल्हा बुलढाणा. त्यानंतर भीमा नाईक सुपरस्टार संघाचे संघ मालक श्री रमेश चव्हाण साहेब, वैष्णवी कन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर लाखागोर सनरायझर श्री सुनीलजी नाईक साहेब, सेवा एंटरप्राइजेस जळगाव. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर श्री आत्माराम जाधव साहेब. त्यानंतर श्री करणसिंग राठोड साहेब, सामाजिक कार्यकर्ते जळगाव. त्यानंतर करणसिंग राठोड साहेब, संचालक गुरुदेव ऑप्टिकल्स. त्यानंतर वसंतराव नाईक टायगर संघाचे संघ मालक श्री धरमसिंग चव्हाण साहेब, माजी सभापती सोयगाव. गोराबाजार रायडर संघाचे संघ मालक श्री बळीरामजी शेरे, कुंदन ट्रेडिंग कंपनी लोणवडी. त्यानंतर सौ अनिता बळीराम शेरे, लोकनियुक्त सरपंच लोणवडी. सामदादा सुपर किंग संघाचे संघ मालक आहे श्री सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ वाहतूक नियंत्रक. त्यानंतर रामराव महाराज किंग संघाचे जे संघ मालक आहे श्री आनंद पवार साहेब, समाजसेवक. त्यानंतर श्री विशालजी चव्हाण साहेब, समाजसेवक असतील. या सर्वांच्या माध्यमातून त्यानंतर आमची तोलामोलाचं जे काम पार पाडते आहे आणि या स्पर्धेसाठी कष्ट या ठिकाणी घेते आहेत आमची आयोजक समिती श्री काशीनाथ चव्हाण साहेब असतील, श्री पपेश चव्हाण, सन्मान्य सुनीलजी नाईक, बादलजी नाईक, अतुलजी चव्हाण आणि विशालजी चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही स्पर्धा पार पडते आहे. तर सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती विराजमान होऊन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व मान्यवर मंडळीचं या ठिकाणी मी समालोचक अनिकेत शब्द सुमनांच्या सहाय्याने या ठिकाणी स्वागत करतोय. तर वळूया मॅच कडे. बॅकफुटला जात चांगला खेळला या बॉल सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने आता 25 धावा धावपलकावरती तिसरा षटक चाललाय आणि जर बघायचं झालं तर हा सामना बराबरीला चाललाय. आतापर्यंत सुद्धा पहिल्या डावामध्ये सामदादा सुपर किंग संघाची याच प्रकारची धावसंख्या होती, परंतु गडीपात 3 होते. त्यानंतर धावा आल्या होत्या. सामना कोणत्या बाजूला वळेल पाण्यासारखं सन्मानाने या बॉल खेळून काढलाय. अगदी समोर पुश केलाय बॉलला, सन्मान दिलाय विजय चव्हाणने. चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब बॉलचा समाचार आतापर्यंत या स्पर्धेत फलंदाजांनी घेतलाय. दुसऱ्या डावातला खेळ 46 बॉल 57 धावा करायच्या आहेत. तो चांगला खेळलाय, बॉल हवेत, परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. जिथपर्यंत बॉल वरती पोहोचतील एक सिंगल येते. सन्मान्य प्रदीपजी पवार साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. रवींद्र पवार साहेब, मी विनंती करेल पवार साहेबांना की आपण कृपया मंचावरती विराजमान होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सन्मान्य श्री रवींद्रजी पवार साहेब या ठिकाणी शुभ आगमन. आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर यांचं शुभ आगमन.
साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यानंतर जसं हा सामना संपेल लेगबाईच्या स्वरूपातली धाव येते. त्यानंतर आमचं एक तोला मोलाचं सहकार्य ज्यांनी डॉक्टर तुषार अप्पासाहेब राठोड, श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगाव, श्री विवेक परशुराम पवार, श्री स्वप्नील परशुराम पवार, श्री भाऊल चव्हाण, सेवा कृषी केंद्र शेंदुर्णी लिहे दिगर, ऍडव्होकेट सागर राठोड जळगाव कोर्ट, श्री मनोज जाधव सर शिक्षक जळगाव, राजेशजी नाईक संत सेवालाल उत्सव समिती तालुका अध्यक्ष जामनेर, त्यानंतर भारमल नाईक सामाजिक कार्यकर्ते, तुकडोदास नाईक सामाजिक कार्यकर्ते, चेतन जाधव श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस, श्री मुरली चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, त्यानंतर श्री काशीनाथ चव्हाण संपादक आहेत पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क, श्री प्रेम जाधव, श्री दीपक जाधव सेवा कन्स्ट्रक्शन, श्री विनोद जाधव सामाजिक कार्यकर्ते, श्री एम एस जाधव ईश्वरी इंटरप्राइजेस, श्री पपेश रमेश चव्हाण श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, श्री रोशन चव्हाण कृषिका इव्हेंट्स आणि श्री दादू जाधव मास्टर ॲक्वा व टूर्स अँड ट्रॅव्हल्स या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलंय. आता षटक समाप्त, 3 षटक पॉवर प्लेचे समाप्त होत आहे. 28 धावा 2 बाद. आता 42 बॉल आणि करायचे 54. वीस धावा 28 3 बाद. आणि काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी अध्यक्ष श्री परशुराम रेखाजी पवार बाबूजी यांचं सुद्धा एक महत्वाचं योगदान लाभलंय या स्पर्धेच्या माध्यमातून.
काही रेखाजी नाईक बहुउद्देशक क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी अध्यक्ष श्री परशुराम रेखाजी पवार बाबूजी येदूर माध्यमेतीय ही स्पर्धा एक महत्वेर योगदान लाभोचं खूप खूप वरून धन्यवाद या और माध्यम श्री शैलेश परशुराम पवार सौ आरती शैलेश पवार येनूर सुद्धा धन्यवाद या स्पर्धेर माध्यमेती और माध्यम या स्पर्धेर मुख्य प्रायोजक हमारा मान्य श्री रमेश जगराम चौहान साहेब श्री गजानन रियल एस्टेट ब्रोकर एंड डेव्हलपर वर माध्यम सहप्रायोजक सुभाष देशमुख जाधव साहेब अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा सहप्रायोजक हमारा श्री शैलेश परशुराम पवार सौ आरती शैलेश पवार काही रेखाजी नाईक बहुउद्देशक क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी हमारे ट्रॉफी प्रायोजक श्री रवींद्र राजाराम पवार साहेब अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर और माध्यम सारी टीमेर मालक लोक आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सामनावीर सामनावीराचे प्रायोजक सामनावीराचे स्पॉन्सर श्री अमोल राठोड राठोड सेल्स कॅप प्रायोजक श्री रघुनाथ राठोड समाजसेवक बॉल प्रायोजक श्री अतुल चव्हाण साहेब सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडते आहे चांगला खेळलाय हा बॉल अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार षटकार
40 धावा धावपलकावरती 33 बॉल करायचे आहेत 42. 33 मध्ये 42 धावेची गरज आहे आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 40 धावा 3 बाद. आता 33 बॉल 42 ची गरज आहे. 33 मध्ये करायचे आहेत 42. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. पकडतील का झेल? ओ, शेवटच्या क्षणांमध्ये झेल सुटतोय. तीस बॉल करायचे आहेत 38 धावा. 30 मध्ये 38 धावेची गरज. जसा हा सामना संपेल त्यानंतर आपण या स्पर्धेचा उद्घाटन पर्याय सोहळा या मंचावरती पार पाडतो आहोत. जसं हा सामना संपेल पुढचे 5 ओव्हर समाप्तीनंतर, जसा हा सामना संपल्यानंतर आपण आपले सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सव्वीस बॉल 35 ची गरज आहे. 26 मध्ये करायच्या 35 धावा. 47 धाव फलकावरती आहेत. 26 बॉल 35 ची गरज.
सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती बसून या सामन्याचा आनंद घेत असताना बॉल हवेत, परंतु हा बॉल जातोय अगदी सीमापार. षटकार. 6 धावा आल्यात या बॉलवरती. अगदी फ्लॅट 6 पाहायला मिळतोय. 25 बॉल 29 ची गरज. 25 मध्ये करायचे आहेत 29. आता ही बॉल हवेत, परंतु बॉल पर्यंत सचिन नाही पोहोचणार. बॉल फिरलाय आणि एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने षटक समाप्त. 24 बॉल 28 ची गरज. 24 बॉल करायचे आहेत 28 धावा. चोवीस बॉल 28 करायचे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मुख्य प्रायोजक श्री रमेश जगराम चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर, सहप्रायोजक सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, ग्राम विकास मंडळ वसंतनगर, तालुका पारोडा. त्यानंतर काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी तालुका लोणार. अध्यक्ष श्री परशुराम रेखाजी पवार बाबूजी. त्यानंतर श्री शैलेश परशुराम पवार, सौ आरती शैलेश पवार. ट्रॉफी प्रायोजक, ट्रॉफी स्पॉन्सर श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. त्यानंतर स्पर्धेच्या माध्यमातून टॉस का बॉचचे स्पॉन्सर श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स पै अनिल राठोड समाजसेवक. त्यानंतर सामनावीराचे प्रायोजक श्री अमोल राठोड, राठोड सेल कॅप प्रायोजक रघुनाथ राठोड, समाजसेवक बॉल प्रायोजक श्री अतुल चव्हाण. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून डॉक्टर तुषार अप्पासाहेब राठोड, श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगाव, श्री विवेक परशुराम पवार, श्री स्वप्नील परशुराम पवार, श्री भाऊल चव्हाण, ऍडव्होकेट सागर राठोड, मनोज जाधव सर, राजेश नाईक, फार्मल नाईक, गुरुदास नाईक, सामाजिक कार्यकर्ते चेतन जाधव, श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस मुरली चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते श्री काशीनाथ चव्हाण, संपादक पब्लिक लाईव्ह नेटवर्क श्री प्रेम जाधव, श्री दीपक जाधव, सेवा कन्स्ट्रक्शन श्री विनोद जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री एम एस जाधव, ईश्वरी इंटरप्राइजेस श्री पपेश रमेश चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर श्री रोशन चव्हाण, कृषिका इव्हेंट्स श्री दादू चव्हाण, मास्टर ॲक्वा व टूर्स अँड ट्रॅव्हल्स. स्पर्धांच्या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आणि आमची आयोजन समिती श्री काशीनाथ चव्हाण, श्री पपेश चव्हाण, श्री सुनील चव्हाण, बादल नाईक, अतुल चव्हाण, विशाल चव्हाण सर्वांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. हा व्हाईट बॉल पंचांचा इशारा. व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या 60 धावा धावफलकावरती 20 बॉल आता करायचे आहेत 22. 20 मध्ये 22 धावांची गरज आहे. प्रतीक गोलंदाजी मार्क वरती. थोडासा फुलर लेनचा बॉल पायावरती टाकला होता, गॅप मध्ये गॅप भेटलाय. बॉल सीमा पार डीपला वेगाने जातोय. चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने एकोणावीस बॉल करायचे आहेत 18. 19 मध्ये 18 धावेची गरज.
शेवटचा बॉल या 7व्या षटकातला 65 धावा. खराब बॉल होता, परंतु आता मात्र या फुलटॉस बॉलला परिवर्तित करू शकले नाही मोठ्या फटक्यामध्ये. म्हणजेच की काय तर या डॉट बॉलने समाप्त होतोय षटक. 18 बॉल करायचे आहेत, 17 धावा. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आयोजन समितीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मंडळींचं या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत असेल. मेगा स्क्रीनवरती सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी विराजमान आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. सुभाजी देशमुख जाधव साहेब, शैलेश पवार साहेब, त्यानंतर रवींद्र राजाराम पवार साहेब, सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती आहे. मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील सर्व मान्यवर मंडळी. सर्वांचं स्वागत. खर तर यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा पूर्णत्वाला जाणं ही अशक्यच गोष्ट म्हणावी लागेल. तोला मोलाचं सहकार्य सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलं, त्यामुळे आणि खरं तर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडते. 18 बॉल 17 ची गरज, 18 मध्ये करायच्या 17 धावा. आणि पहिला बॉल अगदी समोर शफल झाले, दांडी गोल केली, यष्ट्यांचा वेध. कुलदीप नवीन फलंदाज दाखल होतील. शुभमला बाद व्हावं लागलं. आता इथून 17 धाब्यांची गरज, 17 बॉल मध्ये रन बॉलचं समीकरण. बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग पर्व वर्ष चौथे या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय बंजारा समाजाची ही क्रिकेट स्पर्धा गेल्या 3 वर्षापासून एक यशस्वी आयोजन नियोजन आणि आता 4थ्या वर्षाला सुद्धा हा ना भूतो ना भविष्यती असा क्रिकेटचा सरार या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आणि खरं तर हे पार पडते आहे जे आमच्या मंचावरती विराजमान सर्व मान्यवर मंडळी आहे, यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा पूर्णत्वाला जाणं कुठेतरी अशक्यच म्हणावं लागेल. कुलदीप नवीन फलंदाज दाखल झालेत. चे 2 बॉल आणि 2 बॉल वरती हा, परंतु पंचांचा इशारा नो बॉल येतोय. म्हणजेच की हा फेकीचा स्वरूपातला नो बॉल पंच सांगत असताना फेकीच्या स्वरूपातला नो बॉल आहे. म्हणजेच की आता
इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच की कुलदीप बाद असतील. आणि नक्कीच स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉल घोषित केला होता, परंतु तिसऱ्या पंचाकडे मागणी. टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग. 16 बॉल करायचे 17. पहिल्या 2 बॉल वरती 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. आणि आता ऑन हॅट्रिक असतील सचिन चव्हाण. सर्व म्हणजे मान्यवर या ठिकाणी मंचावरती विराजमान आहेत. तोलामोलाचं सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभलं, म्हणून ही स्पर्धा आता पूर्णत्वाला जाते. थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल समोर खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असतील. तरी मुरली मनावर आहे. मग नाहीतर काय हवंय. या ठिकाणी पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येईल. 14 बॉल 15 ची गरज. 14 मध्ये करायच्या आहेत 15 धावा, म्हणजे की सहजासहजी धावा करू देत नाहीये. 14 बॉल करायच्या आहेत 15 धावा. पायावरचा बॉल दिशा दिली ऑन साइडला. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये प्रतीक आहेत आणि फेकी करतायत प्रतीक. तिथपर्यंत एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 68 धावा. 13 बॉल 14 ची गरज. 13 मध्ये करायच्या 14 धावा. बारा बॉल 13 धावेची गरज. समोर टाकण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय अनिल साठी. 11 बॉल करायचे आहे 13 धावा. गोलंदाजी मार्क वरती पवन आहेत. पवनचं हे षटक. पहिला बॉल डॉट बॉल पेश केला पवनने. 11 बॉल 13 ची गरज. आणखी एक वेळ हो. लाऊड अपील. फणसाचं बोट आकाशाकडे. आणि आता एक महत्वाचा धक्का लागतोय. महत्वाच्या क्षणांमध्ये महत्वाचा गडी बाद झालाय. 10 बॉल 13 धावेची गरज होती आणि एक महत्वाचा गडी बाद झाल्यानंतर पलटवार होईल का?
पुढच्या 10 बॉल मध्ये धावा करण्यासाठी तशा प्रकारची आता संयमाचा खेळ करणं गरजेचं आहे. कारण ते म्हणतात ना की जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहतो ना त्याचंच नाव इतिहासात कोरलं जातं आणि तेच प्रवाहाच्या विरुद्ध आता गोलंदाजी करतोय पवन. A1 पवन सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली. आता गोलंदाजीवरती तो महत्वाचा गडी बाद तयार केलाय, पलटवार केलाय. परत एकदा या मॅच मध्ये पुन्हा एकदा ऑन आहे संघ समाधान सुपर किंग संघ. नवीन फलंदाज प्रकाश. आता ही एक धाव आली असती, फेकी चुकली आहे आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखी धावा येत आहेत. 2 धावा येतील, 3 धावा आल्यात, माफी असावी. या ठिकाणी मी विनंती करेल सर्व आपले या ठिकाणी जे मान्यवर आहेत आज त्यांची बांदियाडी या मैदानावरती पाहायला मिळते आहे. खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून या मान्यवरांचं सहकार्य लाभलं त्यामुळे ही स्पर्धा पूर्णत्वाला जाते. तोलामोलाचं सहकार्य यांच्याशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे असं म्हणण्यास हरकत नाही. यामध्ये आमचे मुख्य प्रायोजक सन्माननीय श्री रमेश जगराम चव्हाण साहेब असेल, श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, त्यानंतर सहप्रायोजक सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतराव तालुका पारोडा, सहप्रायोजक काही रेखाजी नाईक बहुउद्देश क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा, परशुरामजी पवार आमचे बाबाजी, त्यानंतर शैलेजी परशुराम पवार साहेब, सौ आरती शैलेश पवार, ट्रॉफी स्पॉन्सर रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर, त्यानंतर आमचे सर्व सामनावीराचे प्रायोजक श्री अमोल राठोड सर असतील, कॅप स्पॉन्सर रघुनाथ राठोड सर असतील, बॉल स्पॉन्सर अतुल चव्हाण असतील, त्यानंतर टॉस्का बॉक्सचे प्रायोजक श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स पै अनिल राठोड समाजसेवक, त्यानंतर सर्व टीमचे ओनर संघ मालक या सर्वांचं या ठिकाणी स्वागत असेल. आणि आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकडे वळतोय. तर मी मान्यवरांना विनंती करेल आपण या ठिकाणी उपस्थित झाल्या प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपण संतश्री सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून त्याच्याच सोबतीला या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होते आहे. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून मानवंदना या ठिकाणी देत आहेत. सर्व मान्यवर या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी मानवंदना देत असताना संत गुरु सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होते. त्यांच्या सोबतीला ज्यांनी शेतकऱ्यांसाठी सोनेरी दिवस आणण्याचं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन होते. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करतायत.
मी बाकीच्यांना विनंती करेल की आपण पुष्प अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करायचं आहे. अभिवादन करत असताना मंचावरती आपल्याला पाहायला मिळतायत सर्व मान्यवर मंडळी यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा या ठिकाणी खर तर पार पडते आहे. तोला मोलाचं सहकार्य सर्वांचं राहिलंय. संत गुरु सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं त्याच्या सोबतीला वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. आणि बोल संत